पुण्यामध्ये गेल्या 4 ते 5 दिवसापासून पावसाने खरं तर उघडी घेतली आणि 2 दिवसापासून पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे. आपल्यासोबत भारतीय हवामान विभागाचे पुणे विभागाचे प्रमुख एस.डी. सानप सर आहेत. सर, काय सांगाल? खरं तर 2 दिवसापासून पुन्हा मान्सून सक्रिय झालेलं पाहावयास मिळत आहे. काय सांगाल? मान्सूनचे वारे परत सक्रिय झालेले आहेत. त्याचबरोबर ज्या मान्सूनच्या हवामान प्रणाली आहेत त्यासुद्धा सक्रिय आहेत आणि त्यामुळं उत्तर कोकण त्याचबरोबर घाटमाथे इथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होताना दिसतोय आणि आपले जे घाटमाथे आपले जे पर्जन्य छायेचे रिजन्स आहेत ज्यामध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा किंवा पश्चिम विदर्भ असेल, इकडे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होताना दिसतोय. खरं तर पुण्यासाठी कोणता अलर्ट जारी करण्यात आलेला आहे? कशा पद्धतीचं येणाऱ्या 2 ते दिवसाचं चित्र? येणाऱ्या 2 दिवसांसाठी पुणे घाट एरियासाठी रेड अलर्ट आहे. त्याचबरोबर उत्तरेकडचे जे उत्तर कोकणातले जिल्हे आहेत ज्यामध्ये पालघर आहे, त्यानंतर ठाणे, रायगड या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याबरोबर नाशिकचे घाटमाथ्यांना सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आहे. सातारा घाटमाथ्यांना सुद्धा सिमिलर कंडिशन्स आज आणि उद्या असेल आणि परवापासून म्हणजेच 25 तारखेपासून पावसाचा जो जोर आहे तो महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी कमी झालेला आपल्याला दिसेल. सर, खरं तर गेल्या वेळेच्या म्हणजे आत्ताच्या पावसामध्ये अनेक धरणं भरली, काही धरणं मध्यम लेवलला आलेले आहेत. आत्ता होणाऱ्या या पावसाचा काही ठिकाणी रेड अलर्ट घाटमाथ्यावर तुम्ही म्हणताय की अनेक ठिकाणी चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. धरणं भरतील, खरं तर ही भरीव ती अख्खी भरून निघेल. हा जो पाऊस होतोय जसं मी सांगितलं की घाटमाथ्यांवर होतोय, पुणे घाटमाथे, नाशिकच्या घाटमाथ्यांवर त्याचं प्रमाण जास्त आहे आणि कोकणात सुद्धा उत्तर कोकणामध्ये त्याचं प्रमाण जास्त आहे. परंतु आपले जे पर्जन्य छायेचे रिजन्स आहेत ज्यामध्ये मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भ असेल, तिकडे आता मागच्या तुलनेमध्ये पाऊस वाढला आहे, परंतु त्याची तीव्रता अजूनही कमी आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय. त्यामुळे तिकडे पर्जन्य छायेच्या रिजनमध्ये तो पिकांसाठी आता एक दिलासादायक परिस्थिती आहे. आणि जर धरणांविषयी विचाराल तर पुणे घाटमाथ्यांचे जे धरणं आहेत, कॅचमेंट एरियाजमध्ये जे काही धरणं आहेत, खडकवासला आणि त्याच्या आजूबाजूची जी धरणं आहेत त्यांच्यासाठी चांगली परिस्थिती आहे. पण बाकीची जी धरणं आहेत त्यांच्यासाठी अजूनही पावसाची गरज आहे. सर, थोडक्यात दाखवाल कशा पद्धतीने? येस. आत्ता जर बघितलं तर ही सॅटेलाईट इमेजरी आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की उत्तर कोकणातील पालघर आहे, त्यानंतर पुणे घाटमाथा, रायगड या डिस्ट्रिक्ट्समध्ये जास्त पाऊस पडताना दिसतो. त्याचबरोबर गुजरातमध्ये सुद्धा जास्त पावसाची नोंद होताना दिसते. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये आपण बघितलं तर पावसाचं प्रमाण आहे, परंतु ते हलक्या ते मध्यम स्वरूपाचंच आहे. सर, एकंदरीत काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या, काही शेतकऱ्यांच्या म्हणजे पेरण्या केल्यानंतर बियाणं वाया देखील गेले. खरं तर आत्ता शेतकऱ्यांसाठी योग्य वेळ आहे का, जेणेकरून ते पीक शेतकऱ्यांच्या पूर्णतः हातामध्ये पडेल, की सुरुवातीच्या पेरणीच्या काळात चांगलं पीक येईल? ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या आणि पिकं अजूनही चांगल्या परिस्थितीत होते त्यांच्यासाठी नक्कीच ही एक दिलासादायक परिस्थिती आहे. परंतु ज्या ठिकाणी बिलकुल पिकांचं नुकसान झालेलं आहे किंवा वाळून गेलेले आहेत तर त्यांच्यासाठी एक नुकसान झालेलं आहे त्या लोकांचं. तर तिथं कशी परिस्थिती असेल किंवा परत त्यांनी पेरणी करावी की नाही यासाठी माझ्या मते त्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. भारतीय हवामान विभागामध्ये आम्ही पाऊस कसा पडेल याविषयी सांगतो आणि शेतीविषयक सल्ल्यासाठी तुम्ही कृषी विज्ञान केंद्र असेल किंवा मग आपलं महाराष्ट्र शासनाचे जे कृषी विभाग आहे त्यांच्याकडनं दिल्या जाणाऱ्या ज्या काही सूचना आहेत त्यांचं पालन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर भारतीय हवामान विभागाचं मेघदूत नावाचं ॲप आहे ज्यामध्ये तुम्ही मराठीमध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारची स्थिती आहे हवामानविषयक आणि त्यानुसार तुम्ही कशा प्रकारचे शेतीविषयक कामं करू शकतात असं हे सुद्धा तिथं ॲडवायझरी दिली जाते. तर तुम्ही माझ्या मते ते सुद्धा बघू शकता. नक्कीच हे पुणे हवामान विभागाचे प्रमुख एस.डी. सानप सर होते. खरं तर आत्ता 2 दिवसापासून मान्सून सक्रिय झालेलं आहे आणि काही धरणं आहेत किंवा काही ठिकाणी जास्त पाऊस होऊन खरं तर मागची भरीव आहे ती भरून निघेल आणि शेतकऱ्यांनी देखील जे आत्ता पेरणी करणार आहेत किंवा जे पेरणीच्या सद्यस्थितीत कशा पद्धतीने पेरणी करायची यासाठी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा असं देखील मत आहे ते एस.डी. सानप सरांनी व्यक्त केलेलं पाहावयास मिळत आहे. कॅमेरा पर्सन संतोष सह, दीपक कापरे, TV9 मराठी, पुणे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.